शपथ घेतली आपण, पुढची शपथ जी आहे मंत्रिपदाची आज आणि उद्या 2 दिवस विधिमंडळामध्ये सर्व नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांच्या शपथविधीचा नियोजित कार्यक्रम सुरू आहे। सभागृहामध्ये ज्येष्ठतेनुसार सगळ्यांची शपथविधीचा क्रम हा विधिमंडळ सचिवालयानं निश्चित केल्याप्रमाणे सुरू झालेला आहे। उद्या सर्व शपथविधी आमदारांची माननीय विधानसभा सदस्यांचे पूर्ण होतील। उद्या माननीय विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल। त्याचा कार्यक्रम आता शपथविधी सुरू करण्यापूर्वी सभागृहामध्ये सचिवांनी या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे। सोमवारी माननीय विधानसभा अध्यक्षांची निवड पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर लगेचच जे हिवाळी अधिवेशन आहे नागपूरचं, त्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातली पुढची प्रक्रिया माननीय मंत्रिमंडळ या ठिकाणी निश्चित करेल। साहेब, प्रश्न हा होता की आजची शपथ झाली, मंत्रीबाई शपथ कधी? मंत्री कुणाला करावं, बाकी सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्र्यांचे आहेत। शिवसेनेचं म्हणाल तर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी आमचे सगळ्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये एक ठराव करून पक्षाचे माननीय मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत। माननीय शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी मान्य असेल। या संपूर्ण शपथविधीमध्ये कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांना पाठी बसवलेलं होतं। शपथविधीमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। म्हणजे शपथविधीच्या समारंभाला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना मागच्या रो मध्ये बसवलेलं होतं, त्यामुळे नाराजी कुठेतरी व्यक्त करण्यात आली। शपथविधीला या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला नाही, आता तिथं खूप गर्दी झाली आणि आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आमदार आणि खासदारांच्यासाठी जे पास होते ते पास दिलेले होते। अगोदरच काही लोक त्या जाग्यांवर जाऊन बसल्यामुळं थोडीशी गर्दी त्या ठिकाणी झाली, पण पुढं मागं बसण्यावरनं महायुतीमध्ये काही नाराजी नाट्य होणार नाही। निश्चितपणे आम्ही सगळे सामंजस्यानं खेळीमेळीमध्ये इथून पुढचा सगळा कार्यकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना पण अजितदादा आले, पटकन महाराजांच्या पुतळ्याला हार घालायला गेले, मात्र तेव्हा गिरीश महाजनांनी त्यांना थांबवला आणि बोलले की थांबा, आम्ही सगळे थांबलोय, शिंदे साहेब येतात। मात्र तेव्हा त्यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली की ते नेहमीप्रमाणेच लेट येतात आणि ते स्वतःच चालले होते हार घालायला। तर याकडे तुम्ही कसं बघता की समन्वयाचा अभाव? असं बिलकुल नाही। कालच नियोजन झालेलं होतं की सभागृह सुरू होण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सर्व महायुतीच्या आमदारांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं आणि मग सभागृहामध्ये जायचं। 1 मिनिट किंवा 2 मिनिटं पुढे मागं प्रत्येक जण झाले, सगळेजण वेळेत आले। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची वेळ पाहाल तर 11ला 10 मिनिटं असताना त्यांचं गेटवरती आगमन झालं। कुठेही कुणी उशिरा आले, ऐका तुम्ही गैरसमज पसरवू नका। मी त्याचा साक्षीदार आहे। 10 मिनिटं अगोदर माननीय शिंदे साहेब गेटवरती आले। शिवसेनेच्या सर्व आमदारांनी माननीय शिंदे साहेबांचं स्वागत केलं आणि लगोलग शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि मान्य दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला गेले। आता एका मिनिटावर जर तुम्ही हिशोब लावणार असाल तरी बरोबर नाही। चर्चा होती ते मान्य झाले का? कारण का शपथविधीच्या दिवशी शेवटपर्यंत सगळ्या आमदारांना बंधनी लागली होती शिंदे साहेबांची। नाही, या बाबतीतले निर्णय शिवसेनेमध्ये माननीय शिंदे साहेब घेतात आणि माननीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे सरकार स्थापन करताना महायुतीचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्णपणे समर्थन असेल। त्यामुळं गृह मंत्रालय का इतर कुठलं मंत्रालय, किती मंत्रिपदाची संख्या, कोणत्या विभागांचं मंत्रालय, या सगळ्यांच्या बाबतीत मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा एकत्र बसतील आणि हातला योग्य निर्णय घेतील। धन्यवाद। नाही, आता ते संजय राऊत काय बोलतात ह्याच्यावरती मी आता बोलणार नाही। काल मी त्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे। संजय राऊतांच्या बाबतीतलं ते रोज उठतात आणि काहीतरी नवीन बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही। त्या वक्तव्याच्या बाबतीत मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब, ऐका, माननीय फडणवीस साहेब, मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा हे महायुतीमध्ये जर इतर कुठल्या घटक पक्षाला सामील करून घ्यायचं असेल तर महायुतीतले हे 3 नेते एकत्र बसतील,
सर्व आमदारांच्या बरोबर सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतील आणि त्यातनं योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद. चला धन्यवाद. स्ट्राईक रेट नुसार जर शिवसेनेला जेवढी मंत्रिपद दिली जातील तेवढीच मंत्रिपद आम्हालाही दिली जावीत. आमचा स्ट्राईक रेट मंत्रीपद माध्यमांच्या वतीनं मागायचे नसतात, माध्यमांच्या वरती बाईट देऊन मागायची नसतात. मंत्रीपद मागण्यासाठी एक फोरम आहे, पक्ष नेतृत्व आहे, महायुतीची नेते मंडळी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मंत्रिपदाच्या बाबतीतलं भाष्य करणं योग्य ठरेल. कुणीही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांपुढे मला एवढी मंत्रिपद, आम्हाला एवढी पाहिजेत, तुम्हाला एवढी पाहिजेत, आम्हाला एवढी खाते पाहिजेत, या चर्चा माध्यमांच्या वतीनं करायच्या नसतात. पक्षांतर्गत बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडनं या बाबतीतल्या चर्चा केल्या जातील. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.